In yesterday's lecture we discussed about buoyancy. Now we'll write some theory about it. काय सांगितलं तुम्ही buoyancy काल काय असते? जर एखाद्या ऑब्जेक्टला पाण्यामध्ये आपण टाकले, पाण्यामध्ये से और इन जनरल एनी लिक्विड, तर काय होतं त्याच्यामध्ये? द लिक्विड विल एक्सर्ट एन upward force because of which the apparent weight of any object immersed in the liquid will always be less than its actual weight. का बरं? कारण एक अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागतोय, त्याच्यामुळे काय होतंय, त्याचं जे apparent weight आहे ते actual weight पेक्षा काय होतंय, कमी होतं. लिहा आता buoyancy मध्ये the tendency of a liquid to exert an upward force on an object immersed in it. Force on an object immersed in it. Immerse म्हणजे काय? त्याच्यामध्ये बुडवलेलं. It can be partial, it can be complete. Partial म्हणजे काय? अर्धवट. असं नाही की त्यावेळेस पूर्ण बुडवलं पाहिजे, आणि असं पण नाही की ते पाण्याच्या वरती त्या लिक्विडच्या वरती ठेवलं तरी चालेल. आयदर इट शुड बी पार्शियली इन द लिक्विड और इट शुड बी कम्प्लीटली इन द लिक्विड. इट डजंट मॅटर. It is called buoyancy. आणि त्या फोर्सला काय म्हणणार? फोर्स. त्याच्या खाली लिहा the upward force is called buoyant force. And the upward force is called buoyant force. लहानपणी कधी खेळले असेल ना, सगळे प्लास्टिकची वस्तू वगैरे पाण्यामध्ये टाकून त्याला असं खाली बुडाला जरी नेऊन ठेवलं आणि सोडलं तर काय होते, वापस वरती येते. हे कशामुळे? इट इज बिकॉज ऑफ द buoyant फोर्स. आपली बोट जी बनवली आपण पाण्याची, काल आपण जे डिस्कस केलं, ते पाण्यावरतीच तरंगत होते, दगड खाली गेला होता. इट वॉज ऑल्सो बिकॉज ऑफ buoyant फोर्स. म्हणजे जे दगडाचं वेट होतं ते buoyant फोर्स पेक्षा जास्त झालं, त्याच्यामुळे काय झालं, दगड खाली गेला. पण जे बोटचं वेट होतं दॅट वॉज लेस दॅन द buoyant फोर्स. म्हणजे वरतून लागणारा फोर्स होता तो कमी होता ॲज कम्पेअर्ड टू buoyant फोर्स. म्हणून आपला buoyant फोर्सचा आपल्याला इफेक्ट दिसून आला. अँड बिकॉज ऑफ विच द बोट वॉज फ्लोटिंग ऑन द वॉटर ॲज कम्पेअर्ड टू द स्टोन. तर आता हे जे प्रॉपर्टी बघितली आपण buoyancyची, आपण लिहिले की लिक्विड साठी. सो कॅन गॅसेस एक्झिबिट दिस? गॅसेस एक्झिबिट करतात का buoyancy? हाँ करा यार, विचार करा थोडासा. होऊ शकतं का गॅस? हाँ गॅसेस कर सकते हैं क्या buoyancy? क्या अर्थ है? हाउ मेनी फॉर यस? हाँ हो सकता है, गॅसेस भी कर सकते हैं. अरे इकडे तिकडे काय बघताय, स्वतःच उत्तर सांगा. हाँ आणि कोणाकोणाला वाटतंय नाही होत, गॅसेस नाही करणार? गॅसेस कसं काय करतात सगळ्यांचं? बाकी नंतर काय म्हणणं आहे? 1 2 3 इकडे मागे दुसरं लोकांबद्दल. हा बाकी त्यांचं काय म्हणणं आहे? काहीच नाही. तर इवन गॅसेस एक्झिबिट दिस buoyancy. तुम्ही असं एक्सपेरिमेंट जर बघितलं असेल तर आपण एखादं कबुतराचं पीस तुटलेलं असतंय, त्याला कधी असं गच्चीवरून खाली पडताना बघितलंय का? तर ते असं एकदम हळूहळू 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 येतं, राईट? किंवा सरळ सिंपल पेपर आहे, एखादा पेपरचा तुकडा घेतला आणि त्याला असं सोडून दिलं तर काय होतं, असं असं फ्लोट होत खाली येतो. आणि हेच ते पेपरचा गोळा केला आणि सोडून दिलं काय होतं, डायरेक्ट खाली होतं. तर हे कशामुळे होतं? पेपर तर तोच आहे, मास पण तेवढाच आहे, सगळं तेच. एकदा तो असा असा फ्लोट होत आला आणि एकदा डायरेक्ट खाली गेला.
Why this? एरिया तुझा Huh? Why गोळा this? केल्यावर एरिया कमी होतो. This was because of the buoyancy. Exactly. Two mention. मग नंतर ते buoyancy मध्ये बाकीच्या गोष्टी आहेत की फोर्स लागला, तो किती एरियावरती लागला, किती प्रेशर क्रिएट झालं, दॅट इज समथिंग एल्स. बट जो पंख जो होता आता कबुतराचा पंख जो होता तो फ्लोट करत आला, डायरेक्ट खाली आला का दगडासारखा, म्हणजे याचा अर्थ काय झालं, काहीतरी एक फोर्स लागत होता त्याला. तो फोर्स कशामुळे होता, दॅट वॉज बिकॉज ऑफ द बॉयंट फोर्स ऑफ द एअर. त्याच्यानंतर कागदाचं एक्झाम्पल सांगितलं मी, जेव्हा गोळा केला तेव्हा डायरेक्ट खाली गेला, आणि जेव्हा सरळ सिंपल फ्लोट करायला सांगितलं त्याच्यामध्ये तो हळूहळू खाली आला ना, तर त्याच्यामध्ये काय झालं, आपला जो फोर्स होता बॉयंट फोर्स तो थोडासा जास्त होता ॲज कम्पेअर टू जेव्हा गोळा केला आपण. फोर्स तर तेवढाच होता पण त्याचं वेट जे होतं दॅट ना वॉज नाउ कॉन्सन्ट्रेटेड, आणि त्याची आता डेन्सिटी वाढली होती. आपण डेन्सिटीचं पण रिलेशन बघणार आहे पुढे काय आहे. तर हे तर कळालं की इवन गॅसेस विल एक्झिबिट बॉयन्सी. त्याच्यामध्ये नेक्स्ट सर पण त्या बॉयंट फोर्स पेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्ती असेल तर मग कॅन्सल न होणार. it is also dependent on the density of the object. ओय experiment it also depends on the density. आता जेव्हा तू त्या कागदाला गोळा केलं तर काय झालं, डेन्सिटी विल इन्क्रीज का, कारण मोर अमाउंट ऑफ मास इज कॉन्सन्ट्रेटेड इन स्मॉल अमाउंट ऑफ व्हॉल्यूम. बट जेव्हा तो एक शीट ऑफ पेपर होता तेव्हा काय झालं, एरिया मोठा होता, व्हॉल्यूम जास्त होतं, त्याच्यामुळे काय झालं, त्याचं डेन्सिटी कमी झाली त्याच्या. आपण त्याचं पुढे बघणार, डोंट समो जो भी तुम्हारा डाउट है सब निकलेंगे, डाउट सबके निकलेंगे. निकलेंगे उसके जो पुढे लिहा. इवन या पॅराग्राफ चेंज करून लिहा. इवन द गॅसेस exhibit the property of buoyancy. आता हे जे तीन स्टेटमेंट लिहिले, या तीन स्टेटमेंट वरती तुम्हाला तीन प्रश्न येऊ शकतात. कसे सांगा बरं तुम्ही काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता एवढे 4-5 चॅप्टर होऊन गेले, आता जर तुम्हाला कळलं पाहिजे क्वेश्चन कसे येऊ शकतात. What the pole force by liquid is called. Yes. आणखी Buoyancy. त्याच्यावरतीच आणखी एक प्रश्न बोलू शकतो. Buoyant is what? Upward force. जे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस काय इंग्लिशच्या क्लासने चालू काय बोलू शकतो. Buoyancyची डेफिनेशन. हा डेफिनेशन थोडी विचारणार. एक सरळ सिंपल प्रश्न असं म्हणू शकतो की whenever an object is immersed the water exhibits dash upward force, upward pressure, upward thrust. या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर तिथे तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर देता आलं पाहिजे. इट इज अपवर्ड फोर्स. ठीक आहे, आणि हा प्रश्न विचारला गेला तुम्हाला प्रिव्हियस इयर मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर द प्रॉपर्टीला काय म्हणतात, बॉयन्सी म्हणतात. तिथं आर्किमिडीज प्रिन्सिपल पण राहील तुम्हाला. आर्किमिडीज प्रिन्सिपल येणार आहे पुढे. आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि बॉयन्सी मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. ठीक आहे, अपवर्ड फोर्स इज कॉल्ड ॲज buoyancy. Property upward force तो असतो that is buoyant force. प्रॉपर्टी म्हणजे काय, गुणधर्म, की असं केलं की असं होतं. याला आपण काय नाव दिलंय, buoyancy. आणि ते जे जसं होतंय त्याला काय म्हणलंय, buoyant force. That activity is called buoyancy. आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये जे एक पर्टिक्युलर पार्ट आहे त्याला काय म्हणलंय आपण, buoyant force. ओके, त्याच्यानंतर आणखी which of the following can exhibit buoyancy. कोण कोण एक्झिबिट करतं, वॉटर, लिक्विड आहे, लिक्विड अँड गॅसेस, और थोडक्यात सांगायचं म्हणलं तर फ्लुइड्स. ओके, तर आता इथून पुढे विसरायचं नाही. आणि प्रत्येक गोष्ट मी जी तुम्हाला लिहून देतोय त्याच्यावरती या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बनवता आले पाहिजे. नेक्स्ट एक पॉइंट लिहा, एक स्टार करून आणि एक लाइन सोडून लिहा. द प्रेशर एक्सर्टेड बाय लिक्विड, द प्रेशर exerted by liquid
increases, the pressure exerted by liquid increases with depth. The pressure exerted by liquid increases with depth and acts in all directions. In all directions. ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे अपवर्ड अल्सो. तर काय कळलं याच्यातून तुम्हाला? आपण प्रेशर मध्ये बोलतो. जसं डेप्थ मध्ये प्रेशर वाढतं. कोणतं प्रेशर? सगळ्या डायरेक्शन मध्ये प्रेशर वाढणार, वरच्या डायरेक्शन मध्ये सुद्धा प्रेशर वाढणार. म्हणजे काय, जेवढं जास्त आपण खाली जाऊ तेवढा जास्त पॉइंट फोर्स लागायला सुरू होईल. समजलं? बट जर तुम्ही नीट कधी असं केस बघितला असेल की तुम्हाला कधी असं खेळताना किंवा काहीही अशा कोणत्या याच्यामध्ये हौदात कधी बादली पडली का तुमच्या? प्लास्टिकची बादली. त्यांच्या घरी हौद आहे त्यांना विचार झालंय कधी? तर काय होत असतं बघा, जर बादली थोडीशी पडली तर काय होतं, ती बादली वापस वरती येऊन जाते. पण ती जास्तच जर खाली गेली सपोज आपल्याकडनं आणि मग जर तेव्हा दोरी तुटली सपोज, मग काय होतं, ती बादली खाली चालली जाते. मग तेव्हा पॉइंट फोर्स नव्हता. पाणी भरलेलं होतं ते सगळं ठीक आहे, बट पॉइंट फोर्स नव्हता का तेव्हा? पाणी तर होतं ना. पॉइंट फोर्स जो आहे, प्रेशर जे आहे ते सगळ्या डायरेक्शन मध्ये लागणार, प्रेशर वरच्या डायरेक्शन मध्ये पण लागलं. मग ती बादली खाली का गेली? दॅट इज माय क्वेश्चन. दॅट इज नॉट द कन्सर्न की बादलीमध्ये पाणी होतं. बादलीवर वरून पण फोर्स लावला आणि ते त्याच्यामध्ये काय झालं, सपोज हा आपला होता एवढं पाणी भरलेलं होतं, बादली जेव्हा इथपर्यंत होते, सपोज आता बादलीला अंदाज झालाय, आपली बादली होती ते कधी दाखवायची तर आपली बादली, तर ही बादली जेव्हा इथे होती तेव्हा काय झालं, हे वरती जो वॉटर कॉलम होता हा कमी होता, त्याच्यामुळे इथे फोर्स प्रेशर जे होतं वरतून लागणार ते कमी होतं, त्याच्यामुळे बादली पटकन वरती येऊन गेली. बट जेव्हा बादली जास्त खाली गेली त्या केसमध्ये काय झालं, आता वॉटर कॉलम वाढलाय आपला, हा एवढा झाला त्याच्यावरचा वॉटर कॉलम, ते वॉटर पूर्ण त्याच्यावरती प्रेशर लावतंय खालच्या डायरेक्शन मध्ये. सो ते जे खाली प्रेशर लावतंय that is more as compared to the buoyant force which is acting from the bottom. त्याच्यामुळे जर एखादं ऑब्जेक्ट जास्त खाली गेलं तर त्याचे buoyant force will, the effective buoyant force will become less and the pressure acting on that because of the water column, हे पाणी आहे वरती तर हे त्याचा वाढेल and because of which the object will be unable to reach the top, आणि इथे जो buoyant force चा जो इफेक्ट आहे तो कमी होईल even if it is increasing. जे प्रेशर आहे खालून लागणार ते भलेही वाढतंय, बट वरतून पडणारं प्रेशर जे ते इन्क्रीज होत आहे. कळलं असं का होतं? तर आता हौदात भाला टाकून नका बघू. हो, त्याच्यानंतर आणखी एक पॉइंट लिहायचा आहे, सेम स्टार करून लिहायचं समोर एक, आणि हे मी तुम्हाला काल पण बोललो. An object seems lighter. An object seems lighter. Lighter ची स्पेलिंग काय? Lighter. ये वो लाइटर नहीं है जो तुम समझ रहे हो. When immersed in liquid, an object seems lighter when immersed in liquid. कशामुळे होता है? Because of the buoyant force. And पुन्हा आणखी एक स्टेटमेंट लिहा. The buoyant force is also called as upthrust. The buoyant force is also called as upthrust.
तर आता ह्या अपथ्रस्ट या शब्दावरून तुम्हाला काय कळून आला बॉइंट फोर्स बद्दल? अपवर्ड फोर्स. तर आपण अगोदरपासून म्हणत आलोय व्हॉट इज द अपथ्रस्ट. हर्षवर्धनने काय सांगितलं? जो थ्रस्ट आहे तो परपेंडिक्युलर आहे, हा खालून परपेंडिक्युलर. Yes, exactly. Buoyant force will be always perpendicular to the surface. काय सांगितलं मी? It will be always perpendicular to the surface. Thrust चा अर्थ काय होता? Perpendicular force. आणि आता हा फोर्स कुठे बस लागणार आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि याची डायरेक्शन पण कशी असेल? परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेस कशाचा? ऑब्जेक्टचा नाही, वॉटर. द लिक्विड. जे पण लिक्विड आपलं आहे त्या लिक्विडच्या सरफेसला परपेंडिक्युलर राहील हा नेहमी. तुम्ही ऑब्जेक्ट जर वाकडा टाकलात असं नाही की तिकडून इकडे ढकलून देईल ना, ते सरळच लावून. एक लाइन सोडून घ्या. मॅग्निट्यूड ऑफ बॉयंट फोर्स डिपेंड्स ऑन. आता हा फोर्स तर आहे, फोर्स कॅल्क्युलेट बंद करावा लागेल, राइट? सो द मॅग्निट्यूड ऑफ बॉयंट फोर्स डिपेंड्स ऑन डॅश करायचं, त्याच्या खाली लिहायचं 1 डॅश करून बॉयंसी. बॉयंट फोर्स डिपेंड्स, मॅग्निट्यूड ऑफ बॉयंट फोर्स डिपेंड्स ऑन डॅश and 1 is the density of the liquid. Density of the liquid. आता सांगा मला, डेन्सिटी सोबत बॉयंट फोर्स इन्क्रीज होईल की डेन्सिटी इन्क्रीज केल्यानंतर बॉयंट फोर्स डिक्रीज होईल? इन्क्रीज केलं. It's just simple observation and imagination. बाकी काहीच. हाँ? इन्क्रीज केलं. With the increase in density, there will be increase or decrease in the magnitude of the buoyant force. हाँ? सांगा यार, इतकं अवघड नाही. इन्क्रीज. It will simply increase. जर मला सरळ सिंपल एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की सगळ्यांनी मध बघितलंय कधी? मध आणि पाणी सगळ्यांच्या घरी असते, असं कोणी आहे इतकं दुष्काळग्रस्त? तर आता समजा मधाची बरणी आहे आणि मधाच्या बरणीमध्ये तुम्ही चमचा टाकला, फक्त असं वरतून ठेवला, तो पटकन खाली जाईल का? नाही. आणि हे जर पाण्याच्या ग्लास मध्ये चमचा वरतून ठेवला तर तो पटकन खाली जाईल का? बरं, बॉयंट फोर्स जास्त आहे मधचा. मधाचा बॉयंट फोर्स इज मोर. का बरं? डेन्सिटी जास्त. असे प्रश्न जेव्हा विचारतो आपण, म्हणजे मी जेव्हा विचारतोय तर रिलेट इट टू युअर डे टू डे लाईफ. मी असं ठरवून नव्हतं आलेलो की मी आल्यानंतर हा प्रश्न विचारेल आणि याला हे एक्झाम्पल देईल आणि हे क्लिअर करेल, असं मी कधीच ठरवलं नाही सगळं. हे कुठून येतं माझ्या डॉक्युमेंट? जेव्हा पण मी काय एखादी तुम्हाला कंडिशन विचारतोय तर ट्राय टू इम्प्लिमेंट इट इन युअर डे टू डे लाईफ. तुम्हाला जेवढे पण प्रश्न येणार 99% ऑफ द क्वेश्चन्स विल बी फ्रॉम युअर डे टू डे लाईफ अँड आय बेट दिस. एखादा प्रश्न जो असतो जो दॅट इज व्हेरी थेरॉटिकल, आणि आतापर्यंत जेवढे पण गोष्टी तुम्हाला शिकवल्या असं डेली लाईफ सोडून काही विचारलंय. आपण मोशन शिकवत होतो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस गाडीचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं की ते ऍक्सेलरेट झाली, मी तुम्हाला सरळ सांगायचो की ह्या उतारावरून खाली गेलं की काय होईल. इमॅजिनच करत होते तुम्ही फक्त ह्याच गोष्टी तुम्हाला इमॅजिन करायच्या प्रत्येक क्वेश्चनसाठी. काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्टच्या बेसवरती इमॅजिन करायचंय आणि काही तर डे टू डे लाईफच आहे. ठीक आहे. तर डेन्सिटी जर लिक्विडची आपण इन्क्रीज केली तर काय होईल? बॉयंट फोर्स विल ऑल्सो इन्क्रीज. त्याच्यामध्ये लिहा द लिक्विड हॅव्हिंग हायर डेन्सिटी. द लिक्विड हॅव्हिंग हायर डेन्सिटी. द लिक्विड हॅव्हिंग higher density exerts more upward force. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? बॉयंट. buoyant force.
The liquid having higher density exerts more upward force. आणि ब्रॅकेट मध्ये buoyant force. हे झालं एक. Then now second is आता आणखीन एक. आता I don't know how many of you have done this. एक आपण सपोज एक ग्लास घेतलाय असं वरती त्याचं ओपनिंग जे आहे ते वरती आणि त्याला आपण असं बुडवायचा प्रयत्न करतोय. बुडवता येईल का पाण्यामध्ये? अरे बुडवता लगेच असं ठेवला बुडणार नाही, बट आफ्टर अप्लाइंग सम फोर्स ऑन इट तो बुडेल का? तर जर ग्लास बुडू शकतो तर एवढी मोठी शिप जी आहे ती का बुडत नाहीये? तिथं त्याच्यापेक्षा जास्त मासची आहे, त्याच्यावर तिथं लोक पण उभे आहेत, त्याच्यावरती सामान पण आहे, इंजिन आहे अँड व्हॉट नॉट. ती का बुडत? सर तेवढा खालून फोर्स पण लागतो. तर कशामुळे लागतो? मोठा वाटतो. सरफेस एरिया मोठा आहे. हा पाण्याची डेप्थ पण जास्त. पाण्याच्या डॅमचा काय संबंध आला याच्यामध्ये? ते बोट किनारी पण येते का फक्त समुद्रातच राहते? नाही इकडे आले की डुबून जाईल. कुठे असतं? हा, इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द व्हॉल्यूम. मला सांगा ग्लासचा व्हॉल्यूम कमी होता, सो कमी व्हॉल्यूम मध्ये कमी फोर्स लावतो आणि बोटचा आता व्हॉल्यूम वाढलाय, तो व्हॉल्यूम कशाचा? बोटचा जो इमर्स झालाय तो व्हॉल्यूम आता काय झालाय? इन्क्रीज झालाय. तो इन्क्रीज झाल्यामुळे पण काय झाला? तो पॉइंट फोर्स लागला होता खालून वरती, तो पण काय झालाय? इन्क्रीज झालाय. सो सेकंड गोष्ट काय आहे? इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशाचा? व्हॉल्यूम ऑफ द इमर्स्ड ऑब्जेक्ट. Volume of the immersed object. Volume of the immersed object. जो ऑब्जेक्ट आपण आता बुडवला त्याचा व्हॉल्यूम किती, त्याच्यावरती सुद्धा आपलं काय डिपेंड करतं? buoyant force. मग आता कसा व्हॉल्यूम वाढवल्यानंतर काय होणार? With the increase in लिहा काय लिहिणार आहे? With the increase in volume, with the increase in the volume of the immersed object, with the increase in volume of the immersed object, buoyant force also increases. आता हे तर कळलं की buoyant force जे मॅग्निट्यूड आहे that is dependent on the density and the volume, but एक्झॅक्ट फॉर्म्युला कळालाय का कशावरती कसं डिपेंडंट आहे? तर तिथे कळालं यार, बट फॉर्म्युला माहितीये काय आहे? आतापर्यंत फॉर्म्युला कळाला का? आतापर्यंत आपण काय बघितलं की इट इज डिपेंडंट ऑन, कशावरती डिपेंडंट आहे? राईट, इट वॉज डिपेंडंट ऑन दिस. Now to exactly know कि ते कसं डिपेंडंट आहे, for that we have our next topic, that is Archimedes principle. Archimedes principle म्हणजे असं काय फार मोठी गोष्ट नाहीये, तर फक्त याचा buoyancyचा फॉर्म्युला दिलेला आहे. टाकली हेडिंग आर्किमिडीज प्रिन्सिपल. नेक्स्ट एक लाइन सोडून टाकली ना, याच्यामध्ये लिहा when a body is fully or partially, when a body is fully or partially immersed into a fluid, the buoyant force acting on it, the buoyant force acting on it
will be equal to the buoyant force acting on it will be equal to weight of the fluid displaced by it. Weight of the fluid displaced by आणि पॅराग्राफ चेंज करून एक लिहा. This principle is valid for liquid as well as gases. This principle is valid for liquid as well as gases. दिले बॉयन्सी जे आहे बॉयन्सी सुद्धा लिक्विड ऍज वेल एज गॅसेस दाखवली का आपल्याला दाखवली का हा नाही काय तुम्हाला तर बॉयन्सी जी होती दॅट वाज आल्सो विजिबल इन लिक्विड ऍज वेल ऍज ऑर गॅसेस तर बॉयन्सी जर त्याच्यामध्ये होती तर आर्किमिडीज प्रिन्सिपल पण तर दाखवली ते जर अपवर्ड फोर्स लावताय तर आपण वॉटरचा काढू शकलो आणि गॅसचा नाही असं नाही होणार वी विल बी एबल टू कॅल्क्युलेट द बॉयंट फोर्स ऑफ द बोट त्याच्यामध्ये काय सांगितलं आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये वाचा तर एकदा तुम्हाला सांगा तर काय आहे तर या बोला है ये buoyant force is equal to the weight of the fluid displaced by it. और buoyant force is it equals to the weight of the fluid काय सांगितलंय वेट वेट काय असते वेट इज ऑल्सो टाइप ऑफ फोर्स दोघांची इक्वॅलिटी बरोबर आहे का एका साइडला मास सांगितलं आणि एका साइडला फोर्स असं झालंय का वेट इज ऑल्सो अ फोर्स तर इक्वॅलिटी तर बरोबर आहे युनिट दोघांचे पण सारखेच आहे ना वेटचं युनिट काय होतं आपण लिहिलं होतं मास आणि वेटचा डिफरन्स युनिट काय दिलं होतं वेटचं न्यूटन राइट our buoyant force is equals to the weight of the fluid displaced. मग आता weight कसं कॅल्क्युलेट करायचं what is the formula to calculate the weight mgh is it the formula to calculate the weight calculate करायचा फॉर्म्युला काय mass into gravity mass into gravity मग आपण आता हा मास आणायचा कुठे हाऊ कॅन वी गेट दॅट मास एक्झॅक्टली तर हे मास कॅल्क्युलेट करायसाठी वी हॅव वन फॉर्म्युला दॅट डेन्सिटी रो इज इक्वल्स टू व्हॉट mass upon volume इज इक्वल्स टू मास अपॉन वॉल्यूम व्हॉट डू वी वांट द मास व्हॉल्यूमला जर मी इकडे मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम केल्यानंतर मास भेटेल का सो वी टेक दिस मास फ्रॉम व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी अँड वी गेट दिस फॉर्म्युला ॲज रो मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम काय भेटलं आपल्याला मास अँड देन मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटी आणि याच्यामुळे आपल्याला काय भेटलं वी गॉट द बॉयंट force and buoyant force is equals to this कळलं लगेच नका लिहू मी तुम्हाला एक स्टेटमेंट वाईज सांगतो काय आहे सगळ्यात पहिले तर हे लिहा buoyant force is equals to weight of the fluid displaced
दिले buoyant force is equals to weight of the fluid displaced. Then how do we calculate weight? Weight चा फॉर्म्युला लिहा. Weight is equals to mass into gravity. Next line वरती weight is equals to mass into gravity. But आपल्याला डायरेक्ट मास भेटणार आहे का त्याचं? Whatever fluid it has displaced direct mass भेटेल का? नाही. We will be knowing its density की या डेन्सिटीचं ते फ्लुइड होतं आणि त्यांनी एवढा व्हॉल्यूम डिस्प्लेस केला. So from that we calculate the mass. So for that write down the next thing, that is density is equals to mass upon volume. हा फॉर्म्युला दिया. Density is equals to mass upon volume. Next line वरती. And then from that calculate the mass, that m is equals to rho multiplied by v. Density is equals to mass upon volume. From there mass is equals to rho into v. Now substitute this m in this formula. काय झालं? काय सॉल्व केलं? अरे मास इंटू ग्रॅव्हिटी केलं होतं ना, आता मास भेटला आपल्याला. तर मासच्या जागी आता हा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. रो इंटू व्हॉल्यूम इंटू जी. फ्रॉम दॅट वी गेट buoyant force is equals to रामोस काढून ठेवली. नीट लिहिलं तुम्हाला. समजलंय बघा काय केलंय तर मास इंटू ग्रॅव्हिटी हे लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला? दिस वॉज आवर फर्स्ट स्टेप, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड अँड फोर्थ स्टेप काय राहील आपली? सबस्टिट्यूट केलं ते दॅट buoyant force will be equals to rho into v into g. So इथं डेन्सिटी वॉटरची का ऑब्जेक्टची? ऑब्वियसली वॉटरची ना. इथं काय बघितलंय आपण? डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. ऑब्जेक्टचा काही संबंधच नाहीये. व्हॉल्यूम पण आपण we are calculating the buoyant force. Buoyant force is because of the liquid, not because of the object. मी तुझं नाव विचारलं तर बाजूच्या नाही विचारणार की हो अरे तुझं नाव हे आहे तर माझं नाव हे असू शकतं का? नाही. I am asking your name. It is totally dependent on you. पॉइंट लिहा एक स्टार करून. त्याच्यामध्ये नेक्स्ट लॅक्टोमीटर. LACTOMETER. लॅक्टोमीटर. काय असतं लॅक्टोमीटर? लॅक्टो सगळ्यात पहिले तर या व्हॉट डू यू मीन बाय दिस लॅक्टो? हा कुठे ऐकलंय का हे लॅक्टो असं काही? कशामध्ये ऐकलंय? बायोलॉजी मध्ये कोणत्या टॉपिक मध्ये होतं? बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये होतं. मग तो बॅक्टेरिया कुठला घेतला होता? दही मधला. हा दही दही कशापासून बनते? दुधापासून बनतं. सो जिथे कुठे पण दूध येणार you will find this word lacto. Lacto is based on milk. Milk related जे पण काही राहील that will be always in lacto. ठीक आहे. आता मिल्कचं काय? मीटर म्हणजे काहीतरी मोजलं आपण. आता त्याचं अंतर करणे मोजणं दुधाचं ऑब्वियसली मीटर म्हटल्यानंतर what will measure? Will measure the density of milk. राहील लक्षात. आता लॅक्टो कशाशी रिलेटेड आहे? मध्ये लिहा लॅक्टोमीटरच्या पुढे टू मेजर द डेन्सिटी ऑफ मिल्क. लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? टू मेजर द डेन्सिटी ऑफ
मिल्क. ब्रॅकेट मध्ये लिहिलं, ब्रॅकेट क्लोज, मिल्कच्या नंतर डेन्सिटी ऑफ मिल्क ब्रॅकेट क्लोज. युजेस आर्किमिडीज प्रिन्सिपल. लॅक्टोमीटर पण काय करतंय, इट ऑल्सो आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि डेन्सिटी मेजर करून, आता त्या दुधाची डेन्सिटी मेजर करून आपल्याला काय कळणार, हा विल गेट इट्स प्युरिटी. जेवढं जास्त पाणी टाकलं तेवढं जास्त असं पातळ दिसतंय दूध, बिना पाणी टाकता घट्ट असतंय. एवढं तर माहिती असेल, जरी बघितलं असेल, ऐकलं तर असेल, कारण मी पण नाही पाहिलेलं घट्ट दिसत असतंय. जरी बघितलं नसेल, ऐकलं तर असेल की बिना पाणी टाकता दूध घट्ट असतं, दूध पातळ होतंय, असं काही घरच्यान करणार कधी कुठून की ही बॅग नको घेऊन ये, याच्यात दूध पातळ असतंय, एवढं तर ऐकलंच असेल. आता त्याच्यामधनं काय कळून येतं आपल्याला, वी गेट टू नो द प्युरिटी ऑफ द मिल्क. त्याच्यामध्ये एवढंच होतं, बाकीचं सगळं आर्किमिडीज प्रिन्सिपल. जिथे कुठे पण बॉइंट फोर्स लागणार, त्या बॉइंट फोर्स कॅल्क्युलेट करताना वील ऑलवेज यूज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. का बरं आर्किमिडीज प्रिन्सिपल? बिकॉज आर्किमिडीज प्रिन्सिपल गिव्स अस द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला दिला आर्किमिडीज प्रिन्सिपलने? दिस हा फॉर्म्युला दिला ना. काय फॉर्म्युला आहे? रो ई. रो काय होतं? डेन्सिटी. मी काय? रो इंटू व्हॉल्यूम केल्याने काय भेटलं? मास. आणि मासला मल्टिप्लाय कशाने केलं? ग्रॅव्हिटी. काय भेटलं आपल्याला? weight of the object and that weight of the fluid is equals to the buoyant. सर त्याच्यात मग जास्ती दूध बाहेर आलं तर प्युअर बाहेर कसं होईल? सर याला विचारलं तर हा होणार. अरे not necessary की दरवेळेस ते जे पाणी आहे म्हणजे कशामुळे प्युरिटी ऑफ लिक्विड जे आहे दॅट शुड ऑलवेज लाईक असं ओतूच गेलं पाहिजे असं नसतंय. मला शाळेत ते सांगितलं जातं की असं टब भरलेलं आहे, जेवढं पाणी खाली पडलं तेवढ्याचं वेट करायचं, दॅट इज इक्वल टू द पॉइंट. असं शिकवलंय ना. सो इट इज नॉट नेसेसरी दरवेळेस की ते पाणी असं खाली ओतूच गेलं पाहिजे. इट इज वॉटर डिस्प्लेस्ड. तिथे काय दिलंय? डिस्प्लेस्ड. डिस्प्लेस्ड म्हणजे काय? जागेवरून हलणं. तर जेवढं पण पाणी हललंय त्याचं वेट कॅल्क्युलेट करणार. आणि राहिली गोष्ट आता तुझ्या याची मिल्कची, राईट. सो लॅक्टोमीटर काय असतंय? सरळ सिंपल एक असं थर्मोमीटर सारखं एक हे असतं, इन्स्ट्रुमेंट असतं. त्याला जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो तर इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. ते वॉटरच्या याच्यामध्ये रिस्पेक्ट मध्ये किती टाइम्स वरती सरकतं त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करतो की व्हॉट विल बी द डेन्सिटी ऑफ द मिल्क. And depending upon that density, we determine the purity of the milk. मी आता सांगितलं जे प्युअर दूध असते ते घट्ट असते, त्याच्यामध्ये जेवढं पाणी मिळवतो आपण तेवढं ते पातळ होत चालतं. सेम थिंग. आता जेवढं जास्त पातळ झालं त्याची डेन्सिटी कमी होईल ना. आणि आताच आपण मध बघितला, मधाचा आणि पाण्याचं एक्झाम्पल. मध घट्ट होता, त्याची डेन्सिटी जास्त होती. सिंपल त्या प्रकारे. नंतर ह्या एक्झाम्पल्स द्यायचे तिला काही. काय काय लिहिलं आपण? एक्झाम्पल नाही लिहिलं ना काही. एक्झाम्पल फक्त एक हे लिहिलं, लॅक्टोमीटरचं लिहिलंय. टू मेजर द डेन्सिटी ऑफ मिल्क इट युजेस आर्किमिडीज प्रिन्सिपल. हा त्याच्यामध्ये लिहा, एक्झाम्पल मध्ये लिहा, अ बोट फ्लोट्स इन वॉटर. अ बोट फ्लोट्स इन वॉटर ड्यू टू अपवर्ड फोर्स.
आणि हे बिलकुल नाही समजायचं बरं का विमान हवेत का उडतं बिकॉज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल नाही, दॅट इज समथिंग एल्स. ते पण बघू आपण पुढे. विमान उडण्याचा मागचा वेगळा प्रिन्सिपल आहे, दॅट इज बर्नॉलिस प्रिन्सिपल. हे नाहीये, ठीक आहे, ते येईल पुढे. आर्किमिडीज प्रिन्सिपलने टिक करून यायचं, जे पण हवेत उडतंय झालं आर्किमिडीज प्रिन्सिपल. हा असं नाही बरं, त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत आणि विचारला जातात. सो तिथे आर्किमिडीज प्रिन्सिपलने करून यायचं. याच्यावरती आणखी काय एक्झाम्पल लिहिणार आहे, जेव्हा तिथे कुठे पाण्यामध्ये काय पण उडवलं जाणार तेव्हा बॉयंट फोर्स लागतो, बाकी दुसरीकडे तर कुठे लागत नाही. द्या नेक्स्ट हेडिंग टाका फ्लोटेशन. फ्लोटेशन आता कोणतं ऑब्जेक्ट फ्लोट करणार, कोणतं ऑब्जेक्ट सिंक करणार, that will study under this topic. त्याच्यामध्ये त्या फ्लोटेशन मध्ये लिहा whenever an object is immersed, whenever an object is immersed inside a liquid, whenever an object is immersed inside a liquid, there are two forces acting on it. Whenever an object is immersed inside a liquid, there are two forces acting on it. कोणते सांगा बरं मला? What can you imagine? तिकडे नाही बघायचं. हा कोणते असू शकतो? buoyant force. And दुसरा कोणता आहे? weight. वेट इज ऑल्सो अ फोर्स, आपण बघितलाय. सो एक कोणता असेल? upward. वेट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं वेट राहील, वेट इज ऑल्सो अ फोर्स. आणि दुसरा कोणता राहील? buoyant force. सो लिहा वन फर्स्ट विल बी द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इमर्स्ड, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इमर्स्ड. दुसरी डायरेक्शन कशी राहील? डाउनवर्ड्स राहील का वेटची? So weight of the object immersed bracket मध्ये लिहायचं downwards. Weight of the object immersed in bracket downwards. And second कुठला आहे? Buoyant force. its direction कुठे राहील? Upwards. Depending upon this, first weight and second is buoyant force. आता weight जर जास्त झालं तर काय होईल compared to buoyant force? If weight is more, इथे आपल्याला तीन केस मिळणार. दॅट वन इज व्हेन वेट इज मोर दॅन द buoyant force. सेकंड विल बी वेट इज लेस दॅन द buoyant force. and third is weight is equals to the buoyant force. हे केसेस लगेच लिहू नका, एक एक आपण डिस्कस करायचं आहे. मी जेव्हा लिहायला सांगत असतो तेव्हाच लिहा. तुम्हाला किती वेळ सांगितलं असं काही होत नाही की म्हणजे बोर्डवर लिहिले तुम्हाला लिहायला नाही सांगितलं. सब कुछ आता है तुम्हाला, पहिले समजून घ्या गोष्टी. मग ह्या केस मध्ये काय होणार? वेट जास्त आहे तर काय होईल? वरतून लागणारा फोर्स जास्त आहे. ऑब्जेक्ट विल सिंक. सरळ सिंपल लॉजिक आहे. Then next, flow load. It will flow load. Flow. त्याच्यामध्ये काय? चला डूब भी नहीं रहा, फ्लोट भी नहीं हो रहा. आता काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे ना. फ्लोटच होईल सर. कसं? अरे फ्लोट तर होईल. मग ये अलग अलग क्यों लिख दिया? ऐसा क्या हो गया? ये काय होईल? क्या सोर्स मध्यभागी राहिला. हा?
मध्यभागी राहिला तर फ्लिप कर. म्हणजे खाली पण नाही राहणार वरती पण नाही राहणार. तर कशात असं होणार सिंक झालं तर खालीच जाऊ थांबेल ना वरती येणार ना अजून खाली जाणार. फ्लोट करते फ्लोट करताना पण ना वरती जाणार आहे ना खाली जाणार आहे तिथे ऐकतच राहील. फिर हो क्या रहा है किस फर्स्ट केस. आता मी ते 3 केसेस बनवतो. दिस इज द फर्स्ट केस, दिस इज द सेकंड केस अँड दिस इज द थर्ड केस. टेन्शन घेऊ नका. सगळ्या डायग्राम सोबत तुम्ही तुमच्या बुक मध्ये लिहिणार पण आहे. काही गडबड नाही करायचं. सगळ्यांना प्रसारण. दिस इज द फर्स्ट केस, दिस इज द सेकंड अँड दिस इज द सेम जार आहे, सेम लेवल ऑफ वॉटर आहे, सगळं सेम. पहिल्यामध्ये काय झालं, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज मोर दॅन द अपवर्ड फोर्स. काय होईल, ऑब्जेक्ट विल सिंक. ऑब्जेक्ट आपला कुठे जाईल, खाली जाईल. सो ऑब्जेक्ट इज सिंकिंग. सेकंड केस मध्ये काय झालं, पॉइंट फोर्स इज मोर. तर ह्या केस मध्ये आवर ऑब्जेक्ट विल बी इन दिस कंडिशन. थर्ड कंडिशन मध्ये काय होईल, एकदम सरफेस इट विल बी ना ऊपर है ना पूरा नीचे. खाली झालं ना. मी काय म्हटलं, ना पूरा ऊपर है ना पूरा समथिंग इन द मिडल. राईट. का, कारण त्यांची डेन्सिटी आता मॅच झाली आहे. ठीक आहे. इथे काय होतं, फोर्स जास्त झाला होता आणि हे जे खाली ऑब्जेक्ट इमर्ज आहे का, हे जे इमर्ज झालेलं आहे, दिस व्हॉल्यूम, जेवढा व्हॉल्यूम इथून डिस्प्लेस झालाय तेवढाच पॉइंट फोर्स लागतोय तिथे. कळालंय काय बोललो मी. जेवढा व्हॉल्यूम इथे इमर्ज झालाय आता, हा तेवढाच पॉइंट फोर्स लागतोय. कळालं. आणि या थर्ड केस मध्ये आता जेवढा त्याचा वेट आहे तेवढा पॉइंट फोर्स लागला का आता. बस आपलं कोणतं, आर्किमिडीज प्रिन्सिपल, वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस इज इक्वल्स टू पॉइंट फोर्स. आता जेवढं याचा वेट आहे, जेवढ्याचा व्हॉल्यूम होता पूर्ण याचा, तेवढा फोर्स लागतोय का आता. म्हणून ते तेवढा आहे तेवढा त्याच्यामध्ये जाऊन थांबलाय. सो हे आता 3 डायग्राम आहे. त्याच्या पुढे आपण स्टेटमेंट लिहू. हा काढायचं नाही, अगोदर काही द्यावं लागेल ना. डायरेक्ट काढून दे ना. चित्रकलेचं ड्रॉइंग हे चालू, क्लास चालू आहे का. एरिया लॉज ऑफ फ्लोटेशन. त्याच्यानंतर एक हेडिंग टाका, लॉ ऑफ फ्लोटेशन. There are 3 conditions. There are 3 conditions of floating and sinking of object. There are 3 conditions of floating and sinking of objects. Case 1. केस 1. केस 1 मध्ये काय लिहिणार, when the weight is more than the buoyant force. किंवा वर्ड्स मध्ये पण लिहू शकता सरळ, weights more than buoyant force. लिहिलंय. त्याच्या खालच्या लाईन वरती काय लिहिणार मग, the object will sink. The object will sink. त्याच्यासोबत साइडला डायग्राम बनवून घ्या. याशिवाय थर्ड केस में एग्जांपल हां, थर्ड केस जो बोला है, हां, तो उसमें लीफ एग्जांपल हो सकते हैं, लीफ फ्लोट होते हैं. नाही. सेकंड केस में होता है या फिर थर्ड. हाँ, सेकेंड केस में ही होगा क्योंकि लिफ्ट की ये जो है वेट जो है वो पॉइंट फोर्स के इक्वल नहीं होता. वैसा नहीं थर्ड होगा. केस में एग्जांपल क्या है.
थर्ड केस का वो बहुत परफेक्ट केस है ना, वो तो इतना परफेक्ट केस तो कभी नहीं बनेगा. सरफेस टू सरफेस असतो. हा ना, मग एवढं असं होईल ना त्यात नाही सर, वरच्या साईडला सरफेस टू सरफेस म्हणजे आता हे पाण्यामध्ये गेले ना, हा पाण्यामध्ये नाही तर वरती सरफेसच्या. हा सरफेसच्या वरती नाही जाणार कधी. हे आता मी इथे ठेवलंय तर हे इथे राहील. जर याची मी पोझिशन चेंज करून याला जर मी इथे आणलं तर इट विल रिमेन ॲट दिस पोझिशन ओनली. त्याचं जे वेट आहे दॅट हे दोघं कॅन्सल आउट होत आहेत, ते कुठे हलणारच नाही, आहे तिथेच राहील. आपण बघितलं इक्वल अँड अपोजिट फोर्सेस बॅलन्स फोर्स. आता हे इट इज अंडर बॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स मध्ये नो मोशन. ऑब्जेक्ट रेस्ट वरती असेल तर रेस्ट मध्येच राहील, मोशन मध्ये तर मोशन मध्ये. इफ दिस इज ॲट रेस्ट तर इट विल रिमेन ॲट रेस्ट, आहे तिथेच राहील. जे हे खूप परफेक्ट केस आहे. याचं जसं काही एक्झाम्पल नाही म्हणू शकत आपण. हे डेली लाईफ मध्ये नाही दिसून येत. इट हॅज टू मेड की ह्या कंडिशन साठी आपल्याला तसं पूर्ण सगळे सूत्र जोडून आणावं लागतं, तेव्हा ती केस तशी बनते. वी कॅनॉट सी इट इन डेली लाईफ की हो गया, असं नाही होणार. सेकंड केस काय आहे आपला आता मग, when the buoyant force is more than the weight of the object. When the buoyant force is more than the weight of the object. त्या केस मध्ये काय होईल आपलं, the object will float. आणि ती सेकंड नंबरची डायग्राम बनवून घ्या. बनवलीये. जास्त डेकोरेशन नका करत बसू डायग्रामला. सरळ सिंपल तुम्हाला दिसतीये, कळतंय काय होतंय, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. थर्ड केस मध्ये काय होईल आता, व्हेन द वेट इज इक्वल, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू द buoyant force. When the weight of the object is equals to the buoyant force. So in this case we say that the object will float inside the liquid. The object will float inside the liquid. डायग्राम बनवून घ्या. आता हे तर कळालं आपल्याला कोणत्या केस मध्ये ऑब्जेक्ट सिंक करेल, कोणत्या केस मध्ये ऑब्जेक्ट फ्लोट करेल, कुठे ऑब्जेक्ट विल फ्लोट इनसाइड द लिक्विड. बट ऑब्जेक्टचा किती पार्ट फ्लोट करेल आणि किती पार्ट सिंक होईल हे कळालं का आपल्याला. हे तर कळालं की लाईक वेट कमी असेल buoyant फोर्स पेक्षा तर इट विल फ्लोट, वेट जास्त असेल तर इट विल सिंक, जर इक्वल झालं तर इट विल फ्लोट इनसाइड द लिक्विड. त्याला जिथे कुठे पण तुम्ही घेऊन ठेवणार ते आहे तिथेच राहणार. पण मग जर आता ही सेकंड केस होती आपली, त्या सेकंड केस मध्ये ते ऑब्जेक्टचा किती पार्ट पाण्याच्या वरती आहे, लिक्विडच्या वरती आहे आणि किती पार्ट लिक्विडच्या खाली, हे कळालंच नाही आपल्याला. याच्यासाठी काय, त्याच्यासाठी आपला नेक्स्ट पॉइंट आहे. It is not actually a point, but this is a formula which gives us the relation. So it is density of object upon
डेन्सिटी ऑफ लिक्विड, या दोघांचा रेशो कशात घ्यावा लागेल आपल्याला, दॅट इज इक्वल्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ zinc part upon total volume of असं नका लिहू, लिहिलं माझ्यासोबत साने बांधला volume of sink काय निघून आलं याच्यामधून आपलं, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ लिक्विड, या दोघांचा रेशो जर आपण व्हॉल्यूम ऑफ सिंक्ड पार्ट अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट शोध घेतला तर विल गेट किती पार्ट सिंक होतोय, काय लिहिलंय तर एकदा लिहून घ्या, हा फॉर्म्युला लिहा एकदा. ना संपलं. काय झालं, लिहिलंय का, फॉर्म्युला लिहिलंय का. तर आता बघा आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सिंक पार्ट किती पाण्यामध्ये, टोटलचा किती पाण्यामध्ये बुडलाय एवढं जर कळलं तर वरती किती आहे पण आपण करू शकतो ना. टोटल आपण ऑब्जेक्ट आपला किती आहे हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती असेल, तर जेवढा पार्ट बुडाला आहे तेवढा जर आपल्याला कॅल्क्युलेट करता आला तर वरती किती आहे तर आपल्याला कळूनच जाईल ना. तर फॉर दॅट आता बघा, व्हॉट वी नीड इज व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट. मी फक्त हा पार्ट तेवढाच पार्ट पाहिजे आपल्याला, याचा न्यूमरेटर पाहिजे, त्याच्यासाठी आपण डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करू शकतो का. बघा इकडे याच्या न्यूमरेटर मध्ये काय, डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट आपण आताच बघितलं, तर डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम केल्याच्या नंतर काय भेटणार आपल्याला. सो व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट लिहू नका माझ्यासोबत, नंतर लिहायचं समजून घ्या काय आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट volume of the sink part is equals to काय होईल, density of the object, density of object multiplied by आता total volume काय आणि volume काय, एकच गोष्ट आहे. सो मी सरळ सिंपल लिहिलं ना, volume of object divided by काय आहे इकडे, density of आता रो मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, मास ऑफ ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय व्हॉट, डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड. आणि याच्या इकडे काय भेटणार आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट. इकडनं व्हॉल्यूमच मिळेल का आपल्याला, राईट हँड साइडने व्हॉल्यूमच येणार आहे का नक्की चेक करा. तर इकडे तर आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतोय, इकडचं युनिट पण तर व्हॉल्यूमचं झालं पाहिजे. करावं आहे का, मास अपॉन डेन्सिटी, मास अपॉन डेन्सिटी काय भेटतोय, पक्का मास कशामध्ये असतंय,
केजी मध्ये मेजर करतो आपण, राईट. अँड डेन्सिटी कशामध्ये मेजर करतो? केजी पर मीटर क्यूब. सो केजी पर मीटर क्यूब कुठे जाणार? वरती. सो केजी इंटू मीटर क्यूब आणि केजी कॅन्सल आउट. सो इकडे पण व्हॉल्यूम आहे, तिकडे पण व्हॉल्यूम उरला आपल्याकडे, बरोबर का? बरोबर. लिहा. झाले का लिहून? आता बऱ्याच वेळेस तुम्ही हे डायग्राम बघितला असेल, असं हे बघितलं असेल की ग्लेशियर कुठे असतात? हा सॉरी, ग्लेशियर म्हणतो, त्याला काय म्हणतात? पोल साइडला ते जे असतात बर्फाचे गोळे, त्याला काय म्हणतात? आईसबर्ग. सो वरती जर एवढं दिसत असेल तर आपल्याला सांगितलं जाईल त्याच्या खाली कसं एवढं मोठं असतं? आईस्क्रीमचा कोण नका समजू. हा असं ऐकलंय की आपल्याला फक्त 1/10 पार्ट दिसतो आणि 9/10 पार्ट खाली असतो, कि जो जितना ऊपर से दिखता है उसका 10 गुना बड़ा नीचे होता है. क्लासमेटच्या नोटबुकच्या मागे पण लिहिलेलं असतंय, वाचले का कधी? तर मग हे असं का? तर त्याचं रिझन लपलेलं आहे या फोटोत. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कोणता आहे आपला? आईस. आपण अगोदर बघितलं डेन्सिटी ऑफ वॉटर, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ वॉटरच्या आपण बघत होतो. वॉटरची डेन्सिटी किती होती? अरे विसरले का? वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1000 kg per meter cube and or 1 gram per centimeter cube. सो आपलं डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे आता या केस मध्ये? 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट कोणता आहे आपला? आईस आहे. सो आईसची डेन्सिटी इट इज लेस दॅन द वॉटर, दॅट इज वाय इट इज फ्लोटिंग ऑन द वॉटर, बरोबर का? सो इट इज ऑलमोस्ट इज इक्वल्स टू 0.93. तर आपण 0.9 बोलू. सो दॅट इज इक्वल्स टू वॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट अपॉन टोटल वॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. आता जर आपण टोटल वॉल्यूम त्याचा 1 पकडला, पूर्ण फ्रॅक्शनचा आपण पार्ट 1 पकडतो, पूर्ण फ्रॅक्शन जर आपण कन्सिडर केलं तर इट इज कन्सिडर्ड टू बी 1, पूर्ण एक पार्ट. आणि आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट, त्याला मी रिप्रेझेंट करतो व्ही. तर आता इथून व्ही ची व्हॅल्यू किती निघून येते? 9/10 निघून येते. 0.9 चं 9/10 कसं कोणाला निघालं? न्यूमरेटर डिनोमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं. सो फ्रॉम दॅट वी गेट की व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट इज इक्वल्स टू 9/10, म्हणजे 10चा 9वा भाग हा पाण्यामध्ये बुडालेला आहे. किंवा याला आपण असं जरी लिहिलं की टोटल व्हॉल्यूम जर 10 पार्ट मध्ये डिवाइड केलं त्याला, तर त्याचा 9th पार्ट कुठे आहे? पाण्याच्या खाली आहे. दिस इज द 9/10 पार्ट.
and this is just the 1/10 part. कळलंय काय कसं कुठून आलं तर जे आहे त्याच्यासाठी एक स्टेटमेंट लिहा, हे नका ड्रॉ करू, याच्यासाठी स्टेटमेंट लिहा. हे समजलंय का की 9/10 पार्टच का असतो त्याच्यामध्ये लिहा. नाही स्टार करून द्या आपण एक्झाम्पल. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि जर याच्यावरनं क्वेश्चन येतोय तुम्हाला तर इट विल बी कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी गुड क्वालिटी क्वेश्चन आणि याच्यावरती क्वेश्चन आल्यानंतर चुकायचं नाहीये. 2 फॉर्म्युले नीट लक्षात ठेवायचे. काही जरी नाही लक्षात ठेवलं तर हा आईसबर्गचा एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की 9/10 पार्ट वरती असतो. 9/10 पार्ट आता कसा आणायचा तुम्ही तुमच्या भरोशावर कसं पण आणा, बट हा फॉर्म्युला तिथे जमला पाहिजे. जरी फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तर 9/10 पार्ट हा खाली असतो, 1/10 पार्ट वरती असतो. आईसची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असेल तर इट विल बी ऑलमोस्ट इक्वल टू 0.9 आणि वॉटरची डेन्सिटी ही तर 1च असणार, हे लक्षात ठेवा. तर बाकी फॉर्म्युला काय जुगाड करून आणायचं तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. ठीक आहे. So if a piece of ice floating, if a piece of ice is floating, if a piece of ice is floating on the water surface, if a piece of ice is floating on water surface, then 1/10 part of the total volume, 1/10 part असं लिहा 1/10 part 1/10 part हा कुठे असतो, पाण्याच्या खाली की पाण्याच्या वर? काय लिहिणार? रिमेन्स अबाउट द सरफेस. 1/10 part of the total volume remains above the surface and 9/10 part. आता 9/10 कसं लिहिणार? 9/10 वरती th 9/10 part remains submerged. Submerged म्हणजे काय? बुडालेला पाण्यामध्ये. आणि हा फॉर्म्युला जरी लक्षात नाही राहिला तरी चालेल एक वेळेस. का बरं? कारण इट इज डिराइव्ड फ्रॉम दिस ओरिजिनल फॉर्म्युला. बरोबर आहे का? हा फॉर्म्युला जरी तुम्ही एक वेळेस विसरले चालेल पण हा नाही विसरता आला. काय केलं आपण? डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्टला फक्त व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं आणि वी गॉट दिस. सो हे लक्षात ठेवण्यापेक्षा ते एक जर लक्षात ठेवलं, एक स्टेप पुढे करायची आहे, यू कॅन गेट द नेक्स्ट फॉर्म्युला. ते दोघांना पण स्टार करून लिहा, दोन्ही पण फॉर्म्युलाला. ये दोनों की बोलने का नहीं. राहील लक्षात आता हा फॉर्म्युला. आणि याच्यावरती जर क्वेश्चन बनला तर मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स मी सांगतो यहाँ पे वो गड़बड़ करेंगे, बट तुमने नहीं करनी. आता इथं आपण आईसचं एक्झाम्पल घेतलं, पण काही केसमध्ये तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी दिल्या जाईल. रिलेटिव्ह डेन्सिटीच्या बेसिसवरती सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता क्वेश्चन कसा बनणार? द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू लिक्विड इज दिस मच. मग फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट. डायरेक्ट क्वेश्चन दिला जाईल. आता काय करायचं? त्यासाठी रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये काय सांगितले मी? या क्वेश्चन द्या, लिख के लो मेरी तरफ से. If the relative density of an object, if the relative density of an object with respect to liquid, with respect to the liquid in which it is immersed, immersed म्हणजे काय? बुडवलंय. In which it is immersed is 0.85 is 0.85.
find the volume of the object which remains find the volume of the object which remains above the surface of the liquid. करा तर कॅल्क्युलेट 2 मिनिटाचा आन्सर 2 मिनिटं पण नाही हार्ड 5 to 7 seconds 0.15 0.15 0.15 I have asked काय क्वेश्चन मध्ये काय वॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट ना किती वॉल्यूम आहे पार्ट ऑफ द वॉल्यूम किती वॉल्यूम वरती राहील 0.15 का नहीं बरोबर ठीक से करो क्या आएगा आंसर या तो सही जगह रहेगा अरे 0.15 ला फ्रैक्शन मध्ये कन्वर्ट करा 15 by 100 15 by 100 हां मग ते काय शॉर्ट में आता है 3 by 20th part remains above the surface. कळालं इथे काय विचार मी असं नाही सांगितलं तुम्हाला डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इतकी आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड इतकी आहे नाही सरळ सरळ त्यांचा रेशो देऊन टाकला कसं काय सांगून द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द लिक्विड हेच काय झालं तुमचं त्याचं डायरेक्ट रेशो देऊन टाकलं तुम्हाला याची व्हॅल्यू किती झाली 0.85 so 0.85 is equals to the volume of the sinked part upon total volume अरे बरोबर का टोटल वॉल्यूमचा 0.85 पार्ट हा सिंक झालाय सो 0.15 पार्ट काय राहणार वरती राहणार सो 0.15 पार्ट म्हणजे किती 3/20th पार्ट या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल किंवा कधी कधी तुम्हाला मास आणि डेन्सिटी या प्रकारे दिला जाईल तर त्या टाइमला तुम्हाला हे करता आलं पाहिजे पण जिथे कुठे पण व्हॉल्यूम ऑफ द सिंक पार्ट येणार तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे याच्यावरूनच हे आलंय ना सो उतना तुमने ध्यान में रखना चालेल समजलंय नक्की काय आहे तर सो टुमॉरो विल डिस्कस अबाउट वन मोर इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारला जातात दॅट इज सरफेस टेन्शन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या टॉपिक वरती आपण डिस्कस करू आणि हे जेवढे पण टॉपिक्स ज्या चॅप्टर खाली होत आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स यांच्यातल्या कोणत्याही टॉपिक वरती तुम्हाला मी सांगितल्या प्रकारे कसाही फिरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्वेश्चन जो आहे तुम्हाला स्वतःहून प्रिपेअर करायला सुरू करायचे आहे ओके